मंडळी नमस्कार, मी संतोष खामगावकर माय महानगर मानिनीमध्ये तुमचं स्वागत आहे. नवदुर्गेचा उत्सव सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्त या नवदुर्गेमधली दुसरी दुर्गा आज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहोत. तिच्यासोबत गप्पा मारणार आहोत. अर्थातच ही दुसरी माळ आहे ज्याची मानकरी आपल्याला एक अभिनेत्री म्हणून लाभलेली आहे, जिला आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जाताना बघितलेलं आहे छोट्या पडद्याच्या माध्यमातून. अर्थात ती कधी नाठाळ जाऊबाई बनून येते, तर कधी एखादी खडूस नणंद असते, तर अशीच अभिनेत्री तुमच्यासमोर सादर करतोय. या आपण स्वागत करूयात अभिनेत्री मीनाक्षी राठोडचं. मीनाक्षी, तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. रिअल लाईफ तू रोजच जगतेस, पण रिअल लाईफ मधले सर्वात कठीण प्रश्न, म्हणजे सर्वात कठीण प्रश्न मला तुला विचारायचा आहे, ते म्हणजे रिअल लाईफ मधल्या भूमिकांमध्ये नक्की कोणती भूमिका किंवा कोणता रोल कठीण असतो? पत्नीचा, आईचा, की प्रत्यक्ष अभिनेत्री म्हणून काम करतेस तो? सध्या तरी मी आईचाच म्हणेन. आईचा रोल खूप जास्त टफ आहे. म्हणजे आता आई झाले म्हणून नाही, पण त्याची जाणीव मला होते म्हणून. आई होताना मी माझ्या बहिणींना बघितलेलं आहे किंवा आईला पण मी अनुभवलेलं आहे, पण मी आता आई झालीये तर मला असं वाटतं की हा जगातला टफेस्ट रोल आहे. म्हणजे रिअल लाईफ मधला. म्हणजे यारा खूप थकवते का? अजिबात नाही. ती खूपच छान आणि खूप सपोर्टिव्ह चाइल्ड आहे असं मी म्हणेन. कारण ती अशी असतानाही मला जो त्रास होतो, तर याचा अर्थ हा रोल खरंच खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे काही नसतानाही त्रास होतो कशाचा तरी, म्हणजे काहीतरी टफ आहे त्या गोष्टी, म्हणजे काहीतरी कठीण आहे त्या गोष्टीमध्ये. तर मी त्याला पॉझिटिव्हली बघते या गोष्टीकडे, कारण की यारा खूपच सपोर्टिव्ह आहे लहानपणापासूनच. मी ती अवघ्या 8 महिन्यांची असतानाच काम सुरू केलं. म्हणजे ती सपोर्टिव्ह असल्यामुळेच मी हा डिसिजन घेऊ शकले. खरं तर अर्थात त्यामागे कैलाशही आहे, पण आईच्या मनस्थितीचं तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्ही पत्नी असाल तर नवऱ्याला काहीतरी सांगून त्यावर सोल्युशन काढू शकता, किंवा घरातली कामं तुम्ही तशीच पडून राहू देऊ शकता जर एक स्त्री म्हणून वावरायचं असेल तर. पत्नी म्हणून नवऱ्याशी आपण कसंही वागू शकतो, पण एक आई म्हणून तुम्ही बाळाशी कसंही वागून चालत नाही. कारण त्याच्या मानसिकतेचा, त्याचा विचार तुम्हाला करावाच लागतो. कारण त्याच्या मनावर काय परिणाम होतोय या चिंतेनेच अर्धी अधिक आई, म्हणजे तिचा वेळ त्यातच असतो मला असं वाटतं. म्हणजे मी आता जरी काम करत असले तरी माझं 12 तासातले 4 तास तरी यातच जातात की यारा काय करते, तिने खाल्लंय का, मग मी व्हिडिओ कॉल करू का, आता ती झोपलीये का, आता ती झोपून उठलीये, अच्छा ठीक आहे, मग आज काय द्यायचंय तिला, आज नाश्त्यात हे दिलं होतं, मग थोडंसं खारट देऊया का, आता खारट देऊन झाले आता गोड देऊया का, याचं काय करणार तुम्ही? सो हे ते जेव्हापर्यंत इंडिपेंडेंट होत नाही मुलं, किंवा झाल्यावरही, पण सध्या तरी असं मला वाटतं की ते स्वतःहून जेव्हा तुमच्याकडे काही मागणी करत नाही, तेव्हापर्यंत आई म्हणून खूप टफ रोल आहे. म्हणजे झाल्यापासून तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की झाल्यापासून आईला किती कष्ट असतात. रात्री जागणं असेल, त्याला मोठं करणं असेल, फीडिंग असतील, खूप गोष्टी असतील. सो हे टफेस्ट रोल मला वाटतं, आईचा रोल. बरं, पण मग याचा अर्थ दुसरा असा समजायचा की कैलाश आता खूप आव्हान उरलेलं नाहीये. खरं सांगू का, तसंही तो आव्हान कधीच नव्हता. तो खूप कोऑपरेटिव्ह पार्टनर आहे आणि आताही पेरेंटिंग करताना त्याची मला मोलाची मदत होते. कारण तो नसता तर मी कदाचित परत जॉईन करू शकले नसते एवढ्या लवकर. आता आम्ही सध्या वेळा ऍडजस्ट करण्यातच बिझी आहोत.
म्हणजे मी जर लवकर पॅकअप होऊन घरी आले तर मग तो पटकन त्याची मीटिंग प्लॅन करतो, किंवा मग तुला उद्या सुट्टी आहे तर मग मी माझं काही प्लॅन करून येऊ का, प्लॅन करून मीटिंग करून घेऊ का. सो तो असा असल्या कारणाने मला असं वाटतंय जरा सोपा झालाय हा मार्ग माझ्यासाठी. बरं, सर्वात पहिल्यांदा म्हणजे जी भूमिका साकारली होतीस तू टीव्हीवर, ती म्हणजे नाठाळ जाऊबाई. काय आहे त्या रोलचं काय नाव होतं? देवकी. ती देवकी, आणि त्याच्यानंतर आता तू खडूस नणंद आहेस अबोलीमध्ये, बरोबर ना? तर या भूमिका साकारत असताना बायकांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया तुला मिळत असतील ना? काय अनुभव आहेत, आम्हाला ऐकून घ्यायचे आहेत ते मजेदार अनुभव. खूपच अनुभव मजेशीर आहेत. म्हणजे मागे तुम्ही घरी आला होता तेव्हा मी तो किस्सा सांगितला होता तुम्हाला, तो माझ्या जास्त लक्षात राहिला होता. मी फिल्म सिटीच्या बाहेरच राहत होते आणि तिथे आपला मराठी क्राऊड आहे बऱ्यापैकी. सो तिथे त्यांना एकदा जाता येता कळलं की देवकी इथे राहते, त्या बिल्डिंग मध्ये या फ्लोअरला ती राहते. सो शेजारच्या आमच्या काकू आमच्याशी जरा फॅमिलियर झाल्या आणि मग त्या येतात, आता देवकी इथे राहते, माझ्याशी बोलते वगैरे, असं त्यांनी बसल्या सगळ्यांमध्ये सांगितलं की इथे देवकी राहते. मग हळूहळू आज उद्या देवकी आहे का इथे, सारखं नॉक करणं सुरू झालं. आणि हळूहळू त्याचं प्रमाण इतकं वाढलं की रात्री 12 वाजता, सकाळी 6 वाजता सुद्धा नॉक करून देवकी आहे का, कारण की मी लेट यायचे ना, त्यांना कळलं होतं की ही लेट येते आणि सकाळी लवकर जाते, म्हणून ते लेट यायचे 12 पर्यंत आणि सकाळी परत 6-7च्या दरम्यान येऊन नॉक करायचे. आणि आपण असे भंगलेल्या अवस्थेत असतो ना, सकाळी उठल्या आपण फ्रेश नाही, काही नाही, आणि आपल्याला असं वाटतं की दूध आलंय, काहीतरी आलंय, म्हणून आपण पटकन दार उघडतो ना. सो ते इतकं म्हणजे एका अर्थी छान पण वाटायचं मला की लोक माझ्या वेळेनुसार मला भेटायला येतात. असं नाही की आधी ते दिवसातले कुठल्याही वेळेला यायचे, पण त्यांना जेव्हा कळलं की मी लेट येते तर ते रात्री 12 पर्यंत वेट करायचे माझ्या येण्याचा. सो हे सुखावणार आहे एका आर्टिस्टला की अरे आपल्या टायमिंग नुसार, म्हणजे कधी कधी चिडचिडही होते खरं तर त्याची, पण सुखावणारी असते ही फिलिंग की 6 वाजता पण लोक येऊन नॉक करतायत, तिथे देवकी राहते. सो ते कॅरेक्टरचं यश आहे आणि त्यामध्ये सगळी टीम असते. अर्थात ते कॅरेक्टर माझं लाडकं कॅरेक्टर आहे. इथून पुढे जेही कॅरेक्टर मी करेन त्यातलं हे लाडकं नक्कीच असेल आणि लोकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलं आणि त्या कॅरेक्टरने मला खूप काही दिलं. बरं, या कॅरेक्टरवरून थोडंसं विचारावं असं वाटतं की पहिल्यांदा मी म्हटलं त्याप्रमाणे ते कॅरेक्टर पण एक ग्रे शेडचं कॅरेक्टर होतं. नंतर आता जी अबोलीमधलं कॅरेक्टर आहे तुझं, नीता नाव आहे त्याचं, हेही काहीसं ग्रे शेड आणि विलनिश या गोष्टीकडे जातं. मला हे विचारायचं, हे करत असताना नुकतंच आपलं करिअर सुरू झालंय आणि मग एक चौकट तयार होईल अशी भीती नाही का वाटत, त्याचा पुढे भविष्यावरती परिणाम असेल? आहे, भीती आहेच, कारण की इंडस्ट्री तुम्हाला स्टिरियोटाईप करतेच करते, त्याला तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. आर्टिस्ट प्रयत्न करू शकतो. आता माझ्याकडे ती संधी आली होती असं मी म्हणेन, कारण की जरी देवकी ग्रे शेडचं कॅरेक्टर असलं तरी त्यात एक ह्युमर होता, इनोसंट ह्युमर होता. असं फक्त कॉमिक ह्युमर नाही तर इनोसंट होती ती देवकी, बावळट होती, वेंधळट होती आणि तेच लोकांना आवडलं. सो ते इनोसन्स जो आहे ना, तो मला वर्क करता आला देवकीमध्ये. म्हणजे ग्रे शेड आहेच आहे, हे वरवर बघता ग्रे शेड आहे, पण त्यात इनोसन्स मी ऍड केला. ग्रे शेड मध्ये कॉमिक होता रोल, पण त्यात थोडा इनोसन्स ऍड केला, त्यामुळे त्याचं प्रमाण इतकं करेक्ट पडलं ना, तर ते इनोसन्सच लोकांना खूप आवडलं. किती छान आहे, म्हणजे तिचा राग नाही आहे देवकीचा, उलट ती आवडते लोकांना. सो याचं मला खूप छान वाटलंय एका पॉइंटला की अरे मी विलन जरी असले, त्या उलट बाळूमामाचंही ग्रे शेडचंच कॅरेक्टर होतं. बरोबर. पण तेव्हा मी क्लिक झाले, कारण माझा तो अटायर होता, माझी लँग्वेज, आम्ही लँग्वेजवर खूप वर्क केलं होतं. ते लँग्वेजमुळे मी क्लिक झाले खरं तर पहिल्यांदा सिरियल मध्ये. तर त्यासाठी मी संतोष आयाचित सर जे आहेत आमचे, साजरी क्रिएटिव्ह प्रोडक्शन हाऊस आहे त्यांचं, साजरी क्रिएटिव्ह असं प्रोडक्शन हाऊस आहे त्यांचं. तर त्यांचे मी खूप आभार मानेन, कारण मी याआधी खूप प्रयत्न केले इंडस्ट्रीत. मी इंडस्ट्रीत होते, म्हणजे नाटक करत होते, पण सिरियल मध्ये मी खूप ऑडिशन्स दिले, पण माझं काही वर्क झालं नाही समहाऊ तेव्हा. पण सरांनी मला एका व्हिडिओ मध्ये बघितलं, एक आमचा सावित्री मेधातुल म्हणून तुम्ही ओळखत असाल, जी आता लावणीचे शोज करते. लावणीचे शो नाही म्हणता येणार त्याला, संगीत बारी वगैरे करते. तर तिने एका तिच्या प्रोग्राम साठी मला बंजारा गीत गायला सांगितलं होतं. बंजारा गीत मला तसंही आवडतंच म्हणायला गायला, कारण
लहानपणापासून मी ते बघितलेलं होतं. सो मी ते तिथे गायलं आणि ते खूप आवडलं लोकांना. मी सहज म्हणून सोशल मीडियावर टाकलं, फेसबुकवर, आणि त्याला खूप व्ह्यूज आले. ते अख्ख्या महाराष्ट्रात खरं तर त्या कम्युनिटीमध्ये खूप पसरलं आणि त्यानंतर ते बाहेर खूप पसरलं. क्या बात. त्यानंतर मग मी कलर्स मराठीच्या एका शो मध्ये ते गायलं पण. बरं. सो ती क्लिप सरांनी बघितली, संतोष आयचित सरांनी, आणि तशी माझी मग सिरियल मध्ये एंट्री झाली. बाळू मामा ही माझी फर्स्ट सिरियल. आणि मग तो अटायर आणि तिथलं ते ग्रे शेड. पण त्या ग्रे शेड मध्ये काय गंमत होती, अटायरची पण गंमत होती आणि माझ्या त्या लँग्वेजची पण गंमत होती. सो तुम्ही जर स्टिरियोटाईप जर तुम्हाला व्हायचं नसेल, परत मी आपल्या मुद्द्याकडे, ते जर तुम्हाला स्टिरियोटाईप व्हायचं नसेल तर तुमच्या त्या ग्रे शेड मध्ये तुम्हाला असा काही एलिमेंट ऍड करावा लागेल जेणेकरून ते कॅरेक्टर वेगळं वाटेल. पुन्हा इथे पण भाषेची खूबी होती ना, कारण ताबडतोब तुझी भाषा देशावरची झाली. करेक्ट. बरोबर. म्हणजे ते माझं कन्नड कॅरेक्टर होतं, हा, म्हणजे लिंगायत कॅरेक्टर होतं. बरोबर. सो एनरी वगैरे ते बेळगाव साईडचं बोलणं होतं. बरोबर. सो मला ते करताना खूप मजा आली. मग तेच मी अगेन म्हणते की ग्रे शेड जरी असेल तुमच्या कॅरेक्टरची, तरी त्यात तुम्ही असा कुठला एलिमेंट ऍड करणार असाल तर डेफिनेटली ते कॅरेक्टर वेगळंच. पण हे एलिमेंट ऍड करणं हे दिग्दर्शकाने तुला दिलेलं स्वातंत्र्य होतं? अर्थात. कारण की जर त्यांचा मला सपोर्ट नसेल तर मी ऍक्टर म्हणून खूप काही वेगळं नाही करू शकत. ओके. हा, आता बाळू मामा मध्ये आमचं ते कॅरेक्टर तसं होतं, पण आम्हाला मुभा होती की तुम्ही आणा, वेगवेगळे शब्द आणा, तुम्ही तिकडचा हेल पकडण्याचा प्रयत्न करा. सो आम्ही ना असं सतत शोधायचो. मी एक कोल्हापूरला माझी मैत्रीण होती, तिच्या ओळखीने एक बेळगावची मैत्रीण झाली होती माझी. सो मी तिला सतत शब्द विचारायचे की याला काय म्हणतात. मग मी वाक्य हे करताना, मॉडिफाय करताना नाही, मग अहो लिहून यायचं मला, अहो. तर अहोला त्या बेळगावी भाषेत काय म्हणतात तर एनरी असं म्हणतात. सो मग मी काय करायला लागले, अहोच्या जागी एनरी करायला लागले. तर ते एनरी एवढं फेमस झालं की सगळे लोक मग येता जाता मलाच एनरी म्हणायला लागले. ते आपण म्हणतो, हो काय करताय तुम्ही, म्हणजे नवऱ्याला मी चिडत असते सारखं, एनरी काय करताय तुम्ही वगैरे असं मी बोलायचे. सो ते लोकांना आवडलं. ऍक्टर म्हणून मी काय करू शकले तर ते एनरी आणू शकले, पण मुभा देणं त्यांच्या हातात असतं. म्हणजे मी जर त्यांना सजेस्ट केलं तर तेही मला कॉपरेट करू शकतात. ही गोष्ट, ही जागरूकता तू नेहमी तुझ्यासोबत ठेवलेली आहेस. थोडस भूतकाळामध्ये जाऊन मला तुला विचारायचं आहे. भूतकाळामध्ये नेतो, अभिनेत्री व्हायचं हे स्वप्न नक्की केव्हा पडलं? पण खरं तर असं काही स्वप्न वगैरे पडलं नव्हतं मला. मी अशी पर्सन होते ना की आत्ताही म्हणजे मी प्रवाहात वाहत जाते. म्हणजे असं मी खूप भविष्याचा विचार करते आणि खूप भूतकाळात विचार करून मी काहीतरी ठरवलंय वगैरे असं काही नव्हतं. पण 12वीत असताना मला युथ फेस्टिवल, एकांकिका वगैरे करायला खूप आवडायचं. कारण मला तेव्हा असं वाटायचं की मी काहीतरी वेगळं करते. जालन्यात तसं कल्चरल खूप कमी वातावरण आहे. सो शाळेत असल्यापासूनच आमचे टिकारिया सर होते, तर माझे डोळे घारे म्हणून मला भूताचं कॅरेक्टर दिलं होतं त्यांनी. सो मला तेव्हा कळलं होतं की माझे डोळे घारे 10वीत असताना, आणि मला त्या डोळ्यांमुळे काहीतरी मिळाले असे. आणि मग नंतर ते नाट्यांकुर स्पर्धा, मग राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका, असं करता 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 कॉलेजमध्ये युथ फेस्टिवल, मग आवड निर्माण झाली. आवड तशी मुळातच होती असं म्हणता येईल, कारण बंजारा कल्चर हे खूप कलरफुल आणि म्युझिकल कल्चर आहे. आणि लहानपणापासून मी ते बघत आलेली होती. दांड्यावर जाणं, गाणी ऐकणं आणि डान्स, होळीला डान्स, दिवाळीला डान्स, महिना आधी डान्स करतात बायका फेर धरून. सो ते होतं कुठेतरी आतच होतं माझ्या. आणि वडिलांना माझ्या खूप इंटरेस्ट होता कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये. सो ते आम्हाला कटाक्षाने म्हणजे अट्टहासाने तू या डान्स मध्ये, सिंगिंग मध्ये पार्टिसिपेट कर, म्हणजे अशा प्रोत्साहन द्यायचे खूप ते आम्हाला ऍक्टिव्हिटीज करायला. आणि आम्ही ना 15 ऑगस्ट 26 जानेवारीला असे खूप बक्षिसं आणायचो. सो त्यांना त्याचं कौतुक होतं. तर मग तशी माझी जर्नी सुरू झाली असं म्हणता येईल लहानपणापासून. पण त्याची जाणीव मला झाली कॉलेजमध्ये असताना, की मी हे करू शकते किंवा मला हे थोडं थोडं जमतंय. अजून कळलेलं नव्हतं की मला हेच करायचंय म्हणून, पण हे मला जमतंय असं मला वाटलं. आणि मग मी तिथून कैलाश, आम्ही सोबतच होतो एका कॉलेजमध्ये, तो सिनियर होता. मग आम्ही एकांकिका असं हळूहळू करत करत आमची एक मैत्रीण इथे अकॅडमीत आली होती मुंबई युनिव्हर्सिटीला. सो ती इथे सिलेक्ट झाली आणि मग तिचं बघून आम्हालाही असं वाटलं की आम्ही पण इथे ऑडिशन द्यावी. भारतातले 25 जण इथे सिलेक्ट होणार होते. पण असं होऊ शकलं असतं ना की आता तसंही नाटक वगैरे कॉलेजमधून तू करत होतीस, कुठे ना कुठे एंट्री जर मिळतच होत्या,
पण अभिनय प्रशिक्षण घ्यावं हम्म. असं मनामध्ये का आलं? आलं कारण की जालन्यात मी म्हटलं तसं कल्चरल गोष्टींना फार महत्व नव्हतं आणि मला असं होतं की जर या मार्गाला जायचंय तर काहीतरी योग्य दिशेने जाणं गरजेचं आहे आणि दिशा कोण दाखवू शकतं तर शिक्षणच. अच्छा. तर मला असं वाटलं की याचं प्रॉपर शिक्षण घेणं गरजेचं आहे. कारण माझी जी मैत्रीण इथे आलेली होती तिने सांगितलं की NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असं एक आहे, ते तर मला माहितीच नव्हतं. बरं. पण तिने मग त्याच्याविषयी मला माहिती सांगितली. मग मला असं झालं की मी तिथे जाऊ का, पण डायरेक्ट जालन्यात असणारी मुलगी दिल्लीला जाणं मला ते थोडं तेव्हा पॉसिबल वाटलं नाही. मग असं वाटलं की मुंबई थोडी जवळ आहे, मग आपण मुंबईत शिक्षण घेऊया. नुकतीच ग्रॅज्युएट झाले होते मी, तर मला असं वाटलं मास्टर्स करून बघायला काय हरकत नाही. मग त्या निमित्ताने आम्ही मुंबईत आले अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये, आणि मग काय इथे आले आणि आता इथलीच झाली आहे. अकॅडमीचे ते दिवस आठवतात का? हो, खूप आठवतात. खूप मजेशीर होते. मला तर सुरुवातीला काही कळायचंच नाही की काय होतंय, काय नाट्य शिक्षण वगैरे, ग्रीक थिएटर आणि जगभरातले थिएटर, ब्रॉडवेवर होणारी नाटकं. सो हे ऐकून म्हणजे कधी मी हे शब्द ऐकलेच नव्हते. सो त्याची थिअरी, नाटक पण असं लिहून वगैरे शिकवतात हे काही डोक्यातच नव्हतं ना. नाटक म्हणजे काय, आम्ही जे एकांकिका केल्यात ना, राज्यनाट्य केले, असंच काहीच असेल, बॉक्स थिएटर वगैरे असं. सो त्याही पलीकडे खूप काही होतं. मग मला फोक थिएटर वेगळं असतं हे पण इथे आल्यावर कळलं. अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे माझे काय म्हणता येईल दरवाजे उघडले सगळे मेंदूचे, की हे असं असतं. खूप दरवाजे आहेत नाटकाला किंवा अभिनयाला. सो ते प्रत्येक दारातून जाऊन बघायला पाहिजे असं मला वाटलं. आपल्यासाठी नाटक म्हणजे माझ्यासाठी एकच दार होतं, पण इथे आल्यावर खूप दार आहेत असं वाटलं. अकॅडमीची वर्ष पूर्ण झाल्यानंतर सलग काम करायला सुरुवात झाली की स्ट्रगल होता मधल्या काळामध्ये? नाही, स्ट्रगल खूप होता. म्हणजे विचारांनी जास्त स्ट्रगल होता. म्हणजे विचारांचा जास्त स्ट्रगल होता. राहायचं कुठे? अकॅडमीत तर आम्ही खूप सेक्युअर होतो 2 वर्ष हॉस्टेल लाईफ आणि मजा म्हणजे शिकून मजा करण्यातच गेले. पण मुंबई असं इतकं मोठं शहर आहे ना, जिथे आपलेपणाची फिलिंग यायला खूप वेळ लागतो. म्हणजे मला तर खूप कठीण गेला सुरुवातीचा काळ. इथे कोणी आपलं आहे नाहीये, कसं राहायचं, काय खायचं, इथनं सुरुवात होती. मग मैत्रिणीसोबत रूमवर राहायला लागले, मग कैलाश होता सोबत, मग तो हॉस्टेलवर राहायचा. आमचं ते काही मॅचच होत नव्हतं सगळं. पण मग असं असताना आम्ही खूप तुटपुंजे प्रयत्न करायचो. कुठे काही शिवाजी मंदिरला जाऊन बघायचं का नाटक तिथे, कारण स्ट्रगल कसा करायचा हेच मुळात माहित नव्हतं. कुणाला जाऊन भेटायचं हेच माहिती नव्हतं. शिकलोय आम्ही, पण त्या शिक्षणाचं करायचं काय, म्हणजे कुठे युज करायचा हेच माहिती नव्हतं. मग हळूहळू असं नाटक असतं, मग तिथे जाऊन भेटायचं असतं, मग असे फोटोज काढायचे असतात, मग असं फोटोशूट करायचं असतं, असं राहायचं असतं, प्रेझेंटेबल राहायचं असतं. सो ह्या इतक्या गोष्टी होत्या. सो ते सगळं क्रॉस करून पुढे जाणं खूप कठीण टास्क वाटत होता, पण ते झालंय आता हळूहळू असं वाटतंय. फर्स्ट अटेम्प्ट काय होता तुझा? फर्स्ट अटेम्प्ट असं होता की संधी मिळाली ऑडिशन्स देणं, हे एक मला सुरुवातीला कळलं होतं. पण अंधेरीचा जो तो एरिया आहे, म्हणजे मला आताही त्या एरियाची खूप भीती वाटते, कारण की इतके स्ट्रगलर्स रोज मुंबईत येत असतात आणि एवढा क्राऊड असतो भारतातला. तिथे आपला टिकाव लागेल की नाही, निभाव लागेल की नाही असं मला वाटत असतं. काय करायचं. मग मला असं जाणवलं की आपण आपल्या सुरुवातीत मराठीतच काहीतरी ट्राय करूया असं वाटलं. मग नंतर हळूहळू असंच कुठेतरी एक सिरियल मध्ये 2-3 दिवसाचं काम कर, सह्याद्रीची एक सिरियल होती, त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. त्यातही माझ्या पुढे आव्हान असं होतं की मी खूप बारीक होते, मी बारीक चणीची. त्यामुळे सिरियल किंवा एक पर्टिक्युलर अभिनेत्री म्हणून जे लागतं तुम्हाला पोस्चर, जेस्चर, ते माझ्यात नव्हतं समहाऊ. मला आत्ता ते जाणवतं. आत्ता जे मी राहते वगैरे, मी आताही फार ग्रेट राहते असं नाही, पण एक काय लागतं बेसिक गोष्टी, तर तेव्हा ते कळतच नव्हतं, कोणी सांगणारच नव्हतं आम्हाला. तर मग ते माझ्यात नसतानाही मी प्रयत्न करत होते. तर तिथेच गल्लत होत होती माझी, की मी गुड लुकिंग नाहीये का, किंवा फिजिक माझं व्यवस्थित नाहीये का. सो हे माझेच प्रश्न होते खरं तर. पण त्याला पुढे जाऊन मग असं झालं की करूया, प्रयत्न करत राहूया. आणि करत असताना सह्याद्रीची एक सिरियल मिळाली, आणि सह्याद्रीची सिरियल करत असताना मी संभाजी सरांना भेटलो, संभाजी भगत सरांना. आणि तिथे कुठेतरी योग्य मार्ग सापडला असं मला वाटतं. शिवाजी अंडरग्राऊंडचा जो मार्ग होता त्याने आम्हाला खरं तर करेक्ट ट्रॅकवर आणलं. म्हणजे काहीतरी दिशा दिली प्रॉपर, या दिशेने तुम्हाला पुढे जायचंय, एक दिशा दिली.
एक स्त्री म्हणून या क्षेत्रामध्ये येत असताना स्त्री म्हणून आव्हानं कोणती होती? हेच मोठं आव्हान होतं माझ्यासाठीचं. मी आता बोलले ना, तोच मुद्दा होता खरं तर, की स्त्री म्हणून मला असं वाटायचं की मी व्यवस्थित दिसते की नाही, माझं पोश्चर कसं आहे, मी काय आहे, माझ्याकडे तसे कपडे आहेत की नाही, मी कशी दिसते, म्हणजे असं लॅविश दिसते की नाही. मला सगळे म्हणायचे तू छान दिसतेस, गोरी आहेस, घारे डोळे. ते ठीक आहे, ओके, ते म्हणजे ते बेसिक आहे, ते काही नाही. पण त्याही पलीकडे कॉन्फिडन्स लेवल होता का माझ्या? तर नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी स्वतः अॅनलाइज करून पुढे जायला खूप वेळ लागला मला. आणि त्यात माझं बरेच वर्ष गेले, किमान 3-4 वर्ष तरी गेली. मी आता मुलींना बघते, 18-18 वर्षाच्या मुलींना लीड करतात त्या. आणि मी 18 वर्षी काय करत होते, तर वेड्यासारखी वेंदवट सारखी ऑडिशन देते, फिरतीये. पण तेच मला कोणी जर योग्य सांगितलं असतं की नाही, तुला व्यवस्थित जायचंय, मेकअप करायचंय, किमान साधा टचअप करायचाय, एक छोटीशी लिपस्टिक लाव काहीतरी, कारण तुझ्या पुढे 10 ऑप्शन आहेत. त्या स्त्री म्हणून तुला 10 ऑप्शन आहेत तिथे. जरी मी गुड लुकिंग आहे, पण त्यांच्यात तू उजवी कशी दिसणार ना. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आता मला जाणवतात स्त्री म्हणून, की ही आव्हानं होती मला तेव्हा. आणि नंतर तर काय, मग हळूहळू तुम्ही जसं काम करत जाता तेव्हा हे सगळं गळून पडतं. पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला प्रयत्न करत असता तेव्हा ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात आर्टिस्ट म्हणून. सो ते एक मोठं आव्हान होतं माझ्या पुढे. क्या बात. आज या स्तरावरती आल्यावरती काय वाटतं, आणि या सगळ्या यशाचं आज जे काही वाट्याला आलंय त्याचं श्रेय कोणाला देशील? श्रेय असं देता नाही येणार, पण या सगळ्या काळात कैलाशच सोबत होता. तुम्ही म्हणाल परत परत कैलाश कैलाश कैलाश, पण आम्ही दोघेच होतो या प्रवासात. आणि बस कामावरची निष्ठा, असं मी म्हणेन की आम्ही करत राहिलो, काय येतंय काम ते करत राहा, प्रामाणिकपणे करत राहा. या 2च गोष्टी होत्या, बाकी तर काहीच वाटत नाही. तुला सातत्याने आम्ही सोशल मीडियावरती बघत असतो. येस. आणि युट्यूब चॅनल पण आहे तुझं, येस. बरोबर ना, ज्याच्यावरती तू जर यारा अख्खं कुटुंबच असतं त्यामध्ये. हे सगळं, हे जे टेक्नो सेव्ही पण असतं ना, हे कुठून आलं, कसं काय हे जमलं, हा स्मार्टनेस कुठून आला? काय असतं, आर्टिस्ट म्हणून तुम्ही कसे दिसता, कसे राहता हे सतत दाखवणं एक मला गरजेचं वाटतं. इतरांना वाटेलच असं नाही. बरोबर. कारण की तुम्ही अशा फील्डमध्ये आहात जिथे तुम्हाला दिसणं गरजेचं आहे सातत्याने. तुम्ही जर दिसला नाहीत ना, तर तुम्ही मागे फेकल्यात, प्रवाहाच्या मागे पडाल तुम्ही. सो त्याची सुरुवात अशी झाली की पोस्ट टाकत जाऊ आपण, एक फोटो, बाबा आपण सध्या कसे दिसतोय, की ते आधी ऑडिशनला यायचं की करंट फोटो, तुम्ही रिसेंट कसे दिसता, मग काय लुक आहे तुमचा सध्याचा वगैरे. सो ते तिथे क्लिक झालं मला की अच्छा, म्हणजे लोक फोटो मागवतायत, म्हणजे आपण कसे दिसतो हे त्यांना बघायचंय. आणि तेव्हा फेसबुक नुकतंच खूप जोरात होतं. तर आम्हाला असं झालं की कैलाश डिस्कस करताना की अरे आपले फोटो ना सतत सोशल मीडियावर पडले पाहिजे. कारण लोकांना, आम्हाला जाणवलं की हिंदीच्या ऑडिशन्सला आम्ही गेल्यावर की तुमची प्रोफाईल चेक करतात, तुम्ही काय काम केलंय, तुम्ही सध्या कसे दिसताय, या लुकमध्ये कसे दिसताय, त्या लुकमध्ये कसे दिसताय. आधीचा काळ खूप वेगळा होता. लोक विश्वास ठेवायचे तुमच्यावर की ही अभिनेत्री अशी अशी दिसू शकेल, आपण एक्सपेरिमेंट करून बघू. पण आता तेवढा वेळ नाहीये कोणाकडे. तुम्ही रेडीमेड पाहिजे असता लोकांना, म्हणजे ही लॉंग हेअर मध्ये कशी दिसेल तर अशी दिसेल, ही शॉर्ट हेअर मध्ये कशी दिसेल तर अशी दिसेल. सो तिथून ती खरं तर सुरुवात झाली. आणि तिथून ते अपडेट राहणं सोशल मीडियावर, तिथून सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि युट्यूबचं असं झालं की मला याराचं कलेक्शन करायचं होतं. मी आयफोन घेतला. मी म्हटलं नाही, छान फोटो असले पाहिजे, आपलं एक बाळ आहे. आणि त्यासाठी मी आयफोन घेतला. आणि मला असं झालं की तिचे आपण व्हिडिओज कलेक्ट करू. पण नंतर असं झालं की किती व्हिडिओ कलेक्ट करणार ना तुम्ही, कुठे ठेवणार एवढा डाटा. आणि मला युट्यूब चॅनल खरं तर खूप आधीपासून सुरू करायचं होतं. बंजारा गीतांचा मला खरं तर चॅनल सुरू करायचा होता, पण ते समावू शक्य झालं नाही. कारण शूट मधनं वेळ काढून तिकडे जाऊन शूट करणं हे मला शक्य नाही झालं. म्हणून मला असं झालं की चल एक करून बघूया. आणि तेव्हा सगळ्यांना उत्सुकता होती की यारा कशी आहे, काय आहे. सो तसं एक सुरू झालं. आणि यारा एक निमित्त होती, आणि ते चांगलं निमित्त ठरलं. आणि युट्यूब चॅनल तसं सुरू झालं. आणि प्रेक्षकांनी तुम्ही खूप छान सपोर्ट केला त्याला, आणि आताही सपोर्ट करत राहा. मीनाक्षी, या अभिनय क्षेत्रातल्या म्हणजे करिअरच्या प्रश्नाबद्दल एक मनामध्ये प्रश्न येतो, तो म्हणजे मधल्या काळामध्ये जेव्हा सुख म्हणजे काय असं चालू होतं, त्यावेळेला अचानक तू गरोदरपणाला सामोरी गेलीस. आणि 9 महिन्याच्या त्या कालावधीनंतर याराचा जन्म वगैरे झाल्यानंतर लगेचच आम्ही तुला स्क्रीनवरती बघितलेलं आहे. तर हे असं पटापट घडलं, याचं नक्की कारण काय?
खरं खूप छान प्रश्न विचारलात तुम्ही, कारण खूप जणांना याबद्दल जाणून घ्यायचंय. बऱ्याच जणांना असं प्रश्न होता की मग काही आर्थिक अडचण वगैरे आहे का, मग एवढ्या लवकर सुरू करायची काही गरज आहे का, बाळ एवढं छोटं आहे, तिला वेळ द्यावा, हा आणि हे आर्टिस्ट लोक असेच असतात बरोबर. वगैरे वगैरे. सो मला क्लिअर करायला आवडेल की काय असतं आर्टिस्ट किंवा हे क्षेत्र किंवा आता कुठलंही क्षेत्र खरं तर हा खूप फास्ट झालंय, क्विक. इथे तुम्ही प्रवाहाच्या बाजूला राहूच शकत नाही. म्हणजे 9 महिने मी पूर्ण काम केलं. त्याचं कारण वेगळं होतं की मी घरी राहून काय करणार होते किंवा फिजिकली मला तेव्हा छान वाटत होतं, खूप थकवा वगैरे काही जाणवत नव्हतं, म्हणून मी सुख म्हणजेच 9 महिने पूर्ण शूट केलं. अगदी ते बघितलंय. हा, आणि मी एन्जॉय केलं, ते प्रचंड एन्जॉय केलं. पण त्यानंतर 8 महिन्यांनी लगेचच मी एंटर झाले, कारण मला ऑफर आली आणि मला सांगितलं सगळ्यांनी की तू कर, आई म्हणून मोठी जबाबदारी येईल खरं तर, करिअर आणि बाळाला सांभाळणं वगैरे. पण घरी राहणाऱ्यांचं मी बघितले, माझ्या बहिणींचं बघितलं, कित्येक जणींचं मी असं बघितलं की त्यांचं करिअर पूर्णतः लॉस झालंय, स्पॉइल झालंय. सो मला ते करायचं नव्हतं. म्हणजे मला काम मिळालं नसतं का, तर मिळालं असतं मला काम, पण मला असं झालं की मी हे सांभाळू शकेन. थोडं काही दिवस तर कुठल्याही गोष्टीत अडचणी येतातच. मलाही सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण आता ते रुटीन झालं. सो मला हे क्लिअर करायचंय की असं करिअर आणि आर्थिक अडचण वगैरे काही नाही. तुम्ही एक आर्टिस्ट म्हणून काहीतरी काम उभं करता, नाव उभं करता तुमचं. सो ते मला इतक्यात पाठीमागे घालवायचं नव्हतं. आणि मला स्वतःहून चॅनल मधनं कॉल आला आणि मी संधी काय म्हणता येईल, संधीचं सोनं केलं. मला असं वाटतं की हे म्हणते. आजच्या जगातल्या स्त्रीचं व्यवहारी शहाणपण म्हणायला हवं. असायलाच पाहिजे मी तर म्हणेन. किंवा इथून पुढे जर कोणी बघत असतील हा व्हिडिओ, बघणाऱ्या प्रत्येक महिलेला मला हे सांगायचंय की घरची आव्हानं तर भरपूर असतात, पण त्यावरही मात करून तुम्ही जर तुमचं करिअरकडे लक्ष दिलं तर ही गरज आहे काळाची, मला असं वाटतं. निश्चितच प्रेक्षक हे जी गोष्ट चांगली असते त्याला सातत्याने सपोर्ट करणारेच असतात. Yes. तू आज वेळात वेळ काढलास खास, आणि खास नवदुर्गेच्या या उत्सवानिमित्त आमच्यासोबत सहभागी झालीस, Yes. त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. इथून पुढच्या तुझ्या सगळ्या प्रोजेक्ट्सना आमच्याकडून, माय महानगर मानिनीकडून खास शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच संतोष दादा. वेळात वेळ काढून तुम्ही मला इथे बोलवलं. मला खरंच शूटमुळे मीरा रोडला मी आता सध्या शिफ्ट झाली, पण इथे येणं पॉसिबल वाटत नव्हतं दादांना. आणि दादांनी माझा पाठलाग करून इच्छा पुरवून का होत नाही, पण मला इथे बोलवलं, तिथे बोलण्याची संधी दिली, तर त्याचे महानगर मानिनीचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. तर मंडळी, ही होती मीनाक्षी राठोड, जिला आपण सातत्याने छोट्या पडद्यावरती पाहत आलेलो आहात, आणि आज तुम्ही तिच्या गप्पा पण ऐकलेल्या आहेत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लवकरात लवकर लाईक करा, कमेंट तर कराच करा, आणि हो, आमचं हे चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण शास्त्र असतं ते.